संभाजीनगर महापालिकेत महायुती फिसकटण्याची चिन्ह आहेत। भाजपकडून युतीबाबत टाळाटाळ, शिरसाटांनी हा आरोप केलाय। भाजप चर्चेसाठी वेळ नाही, अवास्तव जागांची मागणी केली जाते। युती नको असेल तर आम्ही स्वतंत्र लढण्यास समर्थ असल्याचंही शिरसाटांनी म्हटलंय। यांचा संजय शिरसाटांनी भाजप नेत्यांना इशारा दिलेला आहे। दरम्यान संजय शिरसाट यांच्यासोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। आगामी महापालिका निवडणुका शिवसेना भाजपचं महायुतीत लढायचं ठरलं, तशा पद्धतीची बोलणी सुद्धा सुरू झाली। मात्र अनेक ठिकाणी ही बोलणी फिसकटताना दिसत आहेत, कारण स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांचा या सगळ्यांना विरोध सुरू आहे आणि हे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा दिसतंय। बरोबर बोलतोय मी? बरोबर आहे ना। महायुती करायचा हा आग्रह देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा पण आहे, बावनकुळेंचा पण आहे आणि त्या पद्धतीने आमची बोलणी आम्ही सुरू केली। आमचं पहिलं पाऊल आम्ही टाकलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही बोलणी करायचा अनेक वेळा प्रयत्न करतो। आम्ही स्वतःच फोन करतो, त्यांचे फोन येण्याच्या ऐवजी आमचे फोन असतात। मग त्यांचंच कुठंतरी पेपरला स्टेटमेंट येतं, 50-50चा फॉर्म्युला येतो, कधी कधी मोठा भाऊ छोटा भाऊ येतो, कधी पण नाही आम्ही हे सोडूच शकत नाही असं एखादा आग्रह असतो। आणि हे सगळे काय आग्रह वगैरे करणारे जे आहेत ना, ती व्यवस्थित मांडणी कशी करायची, यार कोणत्या मतदारसंघात कोणता आमदार आहे, त्याला किती जागा असल्या पाहिजे, कसं लढलं पाहिजे, यावर चर्चा नाही। इथं माझा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला ही जागा हवी, अशा प्रकारे युती होत नसते। आणि मला वाटतं त्यांची काय मानसिकता आहे हे आणखीन कळायला मार्ग नाही। आता त्यांच्या काय अडचणी ते मला माहीत नाही। कधी म्हणतात बैठक चालू आहे, कधी म्हणतात उद्या बसू। हे जे काय चालू आहे ना, तर त्याच्यावर थोडंसं कसं वाटतं की बाबा त्यांच्याकडे कदाचित वेळ नसावा। मोठा पक्ष मोठा भाऊ असल्यामुळं त्यांना तो वेळ मिळत नसावा। म्हणजे काही नेत्यांची युती होऊच द्यायची नाही अशी भूमिका दिसते, मला तरी दिसते, मला तरी वाटतंय। आता त्याच्या मागचं त्यांचे काय गणित आहेत त्याच्याबद्दल मला कल्पना नाही।